रामकृष्ण हरी. आज आपण एक चार मात्र्याचा छोटासा बोल बघणार आहोत, जे की असा बोल आहे जो भजनामध्ये, हरिपाठामध्ये, कीर्तनांमध्ये प्रत्येक ठिकाणी वाजवता येईल. आता बोल छोटासा आहे, कमी वेळेमध्ये आपण व्हिडिओ घेणार आहोत, पण त्या अगोदर बोल कुठे कुठे वाजतो, कुठे कुठे वाजवता येईल, आपण ते प्रॅक्टिकली दाखवणार आहोत. तर खूप जणांचा तो बोल झालेला असेल असं मी ग्राह्य धरतो, कारण सोपा बोल आहे, त्यामुळे खूप जणांचा झालेलाच असेल 100% मी सांगू शकतो. तर झालेला आहे हे मला मान्य आहे, पण तो आपण ज्या ठिकाणी वाजवतोय त्या ठिकाणी 90% लोकांना तरी वाजवता येत नसणार आहे, कारण हा बोल जास्त अवघड नाहीये, तर सोपाच आहे, कोणीही वाजू शकतं. वयाची पण या बोलासाठी अट नाहीये, कारण हा थापीवर वाजणारा बोल आहे. हा बोल कुठे कुठे चालतो, आपण वेळ वाया न घालवता लगेच वाजवून दाखवूया. अगोदर आपण हरिपाठामध्ये वाजवून दाखवूया, त्याचबरोबर कीर्तनामध्ये सुद्धा जास्तीत जास्त वापर होणार हा बोल आहे, जेणेकरून ज्या उठवणीच्या चाली म्हटल्या जातात त्यासाठी हा बोल खूप जास्त उपयोगी पडणार आहे. तर अगोदर आपण हरिपाठामध्ये, आता हरिपाठामध्ये कुठं वाजवता येईल, तर विलंबित मध्ये हरिपाठ सुरुवातीला म्हटला जातो त्या ठिकाणी हा बोल बसणार नाहीये. तर बोल कुठे बसणार आहे, हा बोल ज्यावेळी शेवटचे अभंग म्हटले जातात, विष्णू म्हणजे किंवा कोणते असो शेवटचे 2-3 अभंग असतात ना, त्यावेळी थोडी हरिपाठाची लय वाढलेली असते, त्यावेळी हा बोल 100% चालू शकतो. त्याच पद्धतीने भजनामध्ये कुठे चालू शकतो, सुरुवातीला भजन किंवा फास्टमध्ये चालू. आता त्या ठिकाणी भजनी ठेका कुठे वाजवला जातो, ज्यावेळी विलंबित भजन चालू असतं त्यावेळी, पण हा बोल त्या ठिकाणी फास्टमध्ये आहे, अभंग त्या ठिकाणी चालू शकतो. त्याच पद्धतीने ध्रुपदाला हा बोल चालू शकतो. अशा प्रकारे हा बोल आहे. बोल कसा वाजतो अगोदर मी वाजून दाखवतो, त्यानंतर आपण हरिपाठाचे जे शेवटचे अभंग आहेत त्यातला एखादा अभंग घेऊन वाजवून दाखवू. त्या पद्धतीने तो बोल तिथे बसणार आहे. त्याच पद्धतीने भजन, एखाद्या भजनाचे आपण एखादी ओळ, एखादी लाईन म्हणून त्या ठिकाणी कसा बसतो, आणि त्याच नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा बोल उठावाने घेतल्यानंतर लग्गी म्हणून सुद्धा काम करतो. तर कसा बघा, मी अगोदर वाजवून दाखवतो. समजलं नाही, तर त्याकरता अगोदर हेडफोन असतील तर हेडफोन घाला, जेणेकरून धुमाकडील आवाज स्पष्ट येईल. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की हेडफोन असेल तर वापरत चालत, ब्लूटूथ असेल तर काही हरकत नाही, जेणेकरून धुमाकडील आवाज स्पष्ट येईल. तर आता बोल कसा वाजला, एकदा स्लोली वाजवतो, एकदा फास्ट वाजवतो. अगोदर स्लोली घेऊया, मग फास्ट घेऊया. हेडफोन असेल तर हेडफोन घाला, त्यानंतर आपण हरिपाठामध्ये वाजवून दाखवू, त्यानंतर भजनामध्ये कसं वाजतं ते वाजवून दाखवू. आता स्लोली. आता सुरुवातीला धाकच घ्यावं लागणार आहे, त्यासाठी ते आपण नंतर सांगणार आहोत. फक्त बोल कसं वाजतं ते सांगायचं. या पद्धतीने बोल आहे. आता हा झाला स्लोली, म्हणजे हळू वाजवलाय. आता थोडा जोरात किंवा स्पीड मध्ये. आता तुम्ही म्हणताल काय थापीवरचा बोल शिकवते, पण हा बोल कुणासाठी मी सांगितलं, या बोलासाठी वयाची अट नाहीये. आता ज्यांना बोट वळत नाही, जे सरपटीवरचे किंवा चाटीवरचे बोल वाजू शकत नाही, त्यांच्यासाठी हा बोल खास आहे, उपयुक्त आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे. तर चला, आपण बोल कसा वाजतो ते वाजून दाखवले. त्यानंतर आता हरिपाठामध्ये सुरुवातीचे अभंग थोडे स्पीडमध्ये म्हटले जातात, तर त्या स्पीडमध्ये म्हणून आपण हा बोल वाजून दाखवू. त्यामध्ये विष्णुविना वाजवायला सोपा आहे, त्यामुळे हा सगळीकडे करू शकतो. हरिपाठ
किती फास्ट असला, फास्ट मधले बोल जमत नसेल तर हा बोल त्या ठिकाणी वाजवू शकता. आता हा झाला हरिपाठामध्ये कसा वाजतो तो. तर आता भजनामध्ये सुरुवातीला सुद्धा भजन ठेक्याच्या जागेवर हा बोल घेऊ शकता. आता दिडकीचा बोलका वगैरे असं काही ते म्हटलं जातं, एवढं मला माहिती नाही, पण माझ्या अनुभवानुसार हा बोल एकदम चांगला होता, त्यामुळे मी हा आज या बोलावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण अभंगाची एखादी लाईन म्हणू, त्यानंतर उठावन घेऊनच त्याच अभंगाच्या लाईन मध्ये किंवा ध्रुपदाला आपण हा बोल वाजवून दाखवू. आता 2 कडव्यांमध्ये हा बोल किती ठिकाणी वाजतो ते बघा. फक्त या ठिकाणी मी उठावन वेगळी घेणार आहे, बाकी सगळं या बोलावरच वाजवणार आहे. सुंदर ते ध्यान लग्गी म्हणून सुद्धा भारी वाजते, पण थापीवरच वाजवायचं आहे लग्गीसाठी. आता त्याच पद्धतीने आपण आता चाल आठवत नाहीये तर अगोदर आपण वारकरी सारीसाठी हा बोल चालतोय का नाही ते बघा. वारकरी सारीसाठी सुद्धा एकदम बेस्ट बसतोय, ते आपण या लगेच स्टेप मध्ये बघूया. सुंदर ते ध्यान तर त्याच पद्धतीने आता कुठे कुठे चालू शकतो हे पण आपण बघूया. आता कीर्तनामध्ये जसं म्हटलं जातं ना, ओम नमो ज्ञानेश्वरा. आता जर लग्गी वाजवत येत नसेल हा बोल सुद्धा ओम नमो ज्ञानेश्वरा. अभंगाची जी उठाण असते त्यासाठी सुद्धा हा शकतो. तुळसी हार गळ्याच्या पद्धतीने ही चाल आहे. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, याची जी उठाण आहे तुळसी हार गळा कासे पितांबर, त्यासाठी सुद्धा चालू शकतो. आता या अभंगामध्ये सुरुवातीपासून आपण उठावणीपर्यंत हा बोल घेऊन वाजून जातो. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, आपण या बोलावर आज व्हिडिओ घेतलेला आहे. तर त्याच पद्धतीने आता उठावणी नंतर आता मी काय काय सांगितलं, उठावण म्हणून सुद्धा याची उठावण म्हणजे अभंगाची उठावण बरं का. आता आपल्या बोलाची उठावण घेतल्यानंतर हा बोल सुद्धा चालतो. आता मी फक्त मला आता चाल आठवत नाहीये, त्यामुळे आपण फक्त उठावण घेऊन हा बोल वाजून दाखवणार आहे. त्यानंतर बोल काय आहे ते मी सांगणार आहे आणि अक्षर लगेच एक एक समजावून घेऊया. आता सोपी उठावण घेतो, तुम्हाला तुमच्याकडे जी असेल ती वाजवू शकता. या पद्धतीने उठावणी नंतर तर बोल काय आपण लगेच समजावून घेऊया. तर बोल आहे धागी तक. आता तो मोठा केला तरी चालेल,
आणि शॉर्टमध्ये धागीन तक किंवा धागीन तग. आता शॉर्ट केला तरी चालेल किंवा मोठा केला तरी चालेल. 2 मात्रेमध्ये होतोय, 4 मात्रेमध्ये होतोय. आपण 4 मात्रेमध्ये शिकूया, म्हणजे अडचण नको, प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे, आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करायची नाही. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण 4 मात्र्यासाठी तुम्ही धरून चला की बोल आपल्याला 4 मात्र्यामध्ये बसवायचं आहे. आता 4 मात्र्यामध्ये बसवताना कसं बसवायचं आहे, धागीन तग घ्या अगोदर, धागीन तग. तर धागीन तग, त्यानंतर अपोजिट जे राहणार आहे पुढची ती धागीन तक घ्या, धागीन तग धागीन तक. आता कसं वाजवायचं, धागीन, गिन म्हणजे फक्त ग वाजवायचा, ग किंवा घ. तर अगोदर आहे धा, धा, स्क्रीनवर आपण अक्षर देऊया, काही हरकत नाही. धा, गिन, गिन, मोकळा ग वाजवायचा धुमाकडे वरती. त्यानंतर तग, त म्हणजे फक्त थाप वाजवायचे, त आणि इकडे ग, धागीन तग. त्यानंतर धागीन तेच घ्यायचे आणि फक्त तक, क बदलायचा आहे, शेवटी क घ्यायचे. सुरुवातीपासून सांगू, धागीन वरती ग, त ग, धागीन तग. त्यानंतर दुसरी त्याची लाईन, धागीन तक, धागीन तक. या पद्धतीने टाळी बसवायला पण सोपं आहे, धागीन तग धागीन तक, धागीन तग धागीन तक. हा झाला हरिपाठासाठी. त्यानंतर चालीसाठी धागीन तग धागीन तक, धागीन तग धागीन तक. कारण टाळीवर का मी बसून दाखवलाय, कारण ज्यावेळी बोल टाळीवर बसला जाईल त्यानंतरच भजनामध्ये वाजवता येईल. त्यामुळे बोल टाळीवर बसवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बोल सोपा आहे, धागीन तग धागीन तक. एवढं वाजवलं तरी खूप सारं तुम्ही संपूर्ण भजन या बोलावर वाजवू शकता. त्यामुळे हा बोल खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त बसवण्याचा ट्राय करा आणि बसलेला जरी असेल तर जास्तीत जास्त वेगळ्या ठिकाणी वाजवण्याचा प्रयत्न करा. जसं आपण सांगितलं हरिपाठामध्ये उठावण घेतल्यानंतर, त्यानंतर उठावणीला, अभंगाच्या उठावणीला उठावण, बोलाची उठाण घेतल्यानंतर सुद्धा हा बोल चालतो. त्यामुळे जेवढा प्रयत्न होईल, जेवढं शक्य होईल तेवढा हा बोल वाजवण्याचा प्रयत्न करा, एकदम खास आहे. आणि हेडफोन घालून व्हिडिओ ऐका. नसेल समजलं तर कमेंटमध्ये विचारू शकता, काय प्रॉब्लेम असेल काय हरकत नाही. तर एकदा बोल वाजवून आपण या व्हिडिओला शेवट करूया.